भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गणित इंट अर्थात इंडियन नॅशनल ट्रेड काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली। पदाधिकाऱ्यांच्या निवडी 29 सप्टेंबर रोजी करमाळा येथे या बैठकीत देण्यात आल्या। उपाध्यक्षपदी जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाजी सोनसाखळे, सचिव नवनाथ दत्तात्रय काळे, सहसचिव अविनाश किसन मोरे, कोषाध्यक्ष सिद्धराम भीमराव कोळी, संघटक शंकर शिवयोगी लोभे, महिला कामगार अध्यक्ष सुजाता राजकुमार वाघमारे, महिला कामगार उपाध्यक्ष मंगल लवदास वाघमारे, मीडिया प्रमुख राजू तैमूर सय्यद, सोशल मीडिया प्रमुख आजिम शेख फरीद शेख, युवा जिल्हाध्यक्ष नागसेन ज्ञानदेव डुकरे, सदस्य अविनाश दिलीप वाघमारे, चंद्रकांत नारायण कांबळे, संजय येताळ अवचर, भीमराव माणिकराव नाळे व बांधकाम कामगार शहराध्यक्ष चेतन जयराज आवाड, तसेच करमाळा बांधकाम कामगार शहर उपाध्यक्षपदी संजय रामचंद्र कुकडे यांची निवड जिल्हाध्यक्ष अमोल जाधव व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या वतीने सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सहित महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र जगताप, महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिलताई गोरे तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे या देखील उपस्थित होत्या। शंकर लोभे यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी काँग्रेस इंटेकचे महत्त्व व धोरणे समजावून सांगितली। 10 वर्ष झाली सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस इंट कोणालाही माहिती नव्हते, तर जे होते त्यांनी फक्त नावापुरते पद घेऊन ठेवली होती। पण अमोल जाधव यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा पिंजून काढला व पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना काँग्रेस इंटेकचे धोरण व लक्षणे समजावून सांगितली। काँग्रेस इंटेकच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त महिलांना स्वतः व्यावसायिक कसं होता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे व पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे यांनी सांगितले। आपा कांबळे, विक्रम साळवी, बंटी पवार, कुणाल चौरे, दत्तात्रय आलाट, अविनाश आलाट, भाऊसाहेब भोसले, हर्षद गुळवे, रामभाऊ मोहोळकर, आदित्य जाधव, रोहन परदेशी, अनिकेत कांबळे, मनोज टाकतोडे, तन्मय भिताडे, गणेश जिंजाडे, राज शेख, संतोष गोरे, पिंटू मोरे, नागेश चव्हाण, विजय गायकवाड, सार्थक उबाळे, नागेश पवार इत्यादी काँग्रेस इंटेकचे कार्यकर्ते देखील या बैठकीला उपस्थित होते, ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहत होतात। या बैठकीत काय बोलणं झालं, काय ठरलं हे ऐकण्या अगोदर आपल्या सर्व दर्शकांना आमची विनंती आहे की आमचा साप्ताहिक जोमदार हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला देखील विसरू नका। चला पाहू आपण शहरामध्ये तालुक्यामध्ये तुम्ही इंटरच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला, तर नेमकं इंटरचा कार्यक्रम काय आहे, कशासाठी तुम्ही आज उपस्थित राहिला? आपला कार्यक्रम याच्यासाठी आहे की गेल्या मागील 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार गेलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं। त्या काळामध्ये इंटक हे पूर्ण मोडीत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। कामगारांचे 40 कायदे मोडीत काढले, ते 4 कोडमध्ये आणण्याचं काम केलं आणि ते 4 कोडमध्ये जे कायदे आणले ते एवढे भयानक आहेत की कामगार आयुष्यामध्ये कधीच उद्धार येऊ शकत नाही, म्हणजे कधीच त्याची प्रगती होऊ शकत नाही, तो आणखी दुर्बल होऊ शकतो। तर त्या अनुषंगाने आम्ही हा सगळा महाराष्ट्रभर आढावा घेतला की नक्की काँग्रेस पक्षाला कशामुळे बॅकफुटला चालले, कशामुळे प्रॉब्लेम येतोय, काय कामगारांच्या समस्या कशामुळे वाढतात आहे, हा सगळा आढावा घेतला। तर त्याचं मेन आमच्या डोळ्यासमोर चित्र दिसलं की जी आपली इंटरची जी कार्यकारिणी आहे संपूर्ण राज्याची ती कुठंतरी कमजोर होताना आम्हाला दिसली। म्हणून आम्ही आज जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन बांधण्याचा प्रोग्राम घेत आहोत आणि पदनियुक्तीचा कार्यक्रम घेत आहोत, की एकच आमचं उद्दिष्ट आहे की कामगार सक्षम झाला पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। त्या अनुषंगाने आज आम्ही करमाळा येथे ही पदनियुक्तीची बैठक आयोजित केली होती। तुमच्या इंटरच्या माध्यमातून तुम्ही कामगारांसाठी नेमकं काय करताय? आम्ही आता सध्या इंटरच्या माध्यमातून कामगारांसाठी जे काय कामगारांसाठी उपाययोजना आहेत, महिला असतील, शेतमजूर असतील, बिगारी कामगार असेल
आशा वर्कर, अंगणवाडी सेवक अशा अनेक विभागातले कामगार आहेत, एसटी कामगार असेल, अनेक घटकातले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी जे काही शासकीय योजना आहेत त्या बऱ्याच योजना फक्त कागदोपत्री दिसतात पण कामगारांपर्यंत पोहोचत नाही. तर त्या योजना जास्तीत जास्त कामगारांपर्यंत कशा पोहोचवता येतील आणि प्रॅक्टिकली आज आमचं पूर्ण महाराष्ट्रावर त्याच्यावरती काम चालू आहे. तर एक कुठेतरी वाटलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आम्हाला जाणवला, म्हणून आम्ही लवकरात लवकर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती 1 महिना अगोदर झाली आणि त्याच्यानंतर आज लगेच आम्ही 1 महिन्यानंतर सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली. इंटरचं नेटवर्क हे देशात आहे, तर संपूर्ण देशात हे नेटवर्क आहे. तर नेमकं आता तुम्ही जिल्हा एकूण तुमची या इंटरच्या सदस्यांची संख्या किती आहे आता, आणि आता वाढण्याचं काय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय तुमची धोरण आहे काय? इंटरची सभासद संख्या आज जर बघायला संपूर्ण देशातली बघायला गेलं तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन जरी चेक केली किंवा कागदपत्री जरी आपल्याला त्याची माहिती दिली जाईल तर मिलियनच्या वरती पूर्ण देशामध्ये सभासद आहेत आणि राज्यामधलं जर बघायला गेलं तर राज्यातले 15च्या वरती सभासद आहेत. तर आणखी त्याच्यामध्ये पण ते कागदपत्री राहील, ते सभासद जे राहिले पण ते सभासद कागदपत्री सोबत त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही. तर ते मतामध्ये रूपांतर झालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रॅक्टिकली आता सभासद जास्तीत जास्त परत नवीन स्वरूपाने कसे वाढवता येईल याच्यासाठी आम्ही प्रॅक्टिकली संपूर्ण महाराष्ट्रावर काम करणार आहे. हे कामगार कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कामगार असतील तुम्ही काम करणार? आम्ही सर्वात महत्वाचं प्राधान्य महिलांना देणार आहे. महिलांमध्ये आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, घरेलू कामगार असतील, बिगारी कामगार महिला असतील, शेतमजूर महिला असतील, बिगारी कामगार असेल, शेतमजूर असेल, कारखाना कामगार असेल, एसटी कामगार असेल, पोस्टातले कामगार असतील, एमएससीबीतले कामगार असतील, या सर्व घटकांवरती आम्ही प्रॅक्टिकली सर्व आमची पदाधिकाऱ्यांची टीम काम करतो. मॅडम, तुम्ही ह्या इंडेक्सच्या माध्यमातून जिल्हाभर महिलांसाठी काय करताय? इंटेकच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांना सक्षम करणं, महिलांना त्या कामगारांना जे घरेलू कामगार असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, या आपले सफाई कामगार असतील, यांना यांच्या हक्काची जाणीव करून देऊन आणि त्यांच्या कामाचे कायदे काय जे आता सरांनी सांगितले की 40 पैकी जास्त कामगार कायदे रद्द करण्यात आलेले, पण ते त्यांना मिळत नाही. जे काय आपल्या गरीब कामगारांना जे पाहिजे, असंघटित कामगार आहेत त्या कामगार सगळ्या गोष्टीपासून वंचित, म्हणजे त्यांना आरोग्याचा खर्च नाही, एसआय नाही, काही नाही, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे आणि त्या महिला कशा आमच्यापर्यंत एकटिकून राहिल्या पाहिजे. आणि इंटरचं हेच उद्देश आहे की महिला सर्व कामगार एकत्र राहणं आणि त्यांची ताकद मोठी होणं, तर त्यांचा हक्क त्यांना मिळू शकतो. सगळ्यात जास्त या कामगार क्षेत्रामध्ये महिलांची संख्या आहे जी संघटित नाही, मग ते अशा महिलांच्या जी पिळून महिलांसाठी जे घरेलू कामगार महिला आहेत त्याच्यामध्ये त्यांचं छळ होत आहे, त्याचे प्रमाण जास्त आहे, मुलीचं पिळवणूक निर्गमनाचे प्रकार सातत्याने वाढत आहे. तर या दृष्टीनं तुम्ही या माध्यमातून महिलांसाठी काय करताय? सर्वात प्रथम महिलांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देणं महत्वाचं आहे, त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणं महत्वाचं आहे. त्या महिलांना एकत्र करणं, त्यांना हक्काची सुट्टी मिळणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यांचा पगार व्यवस्थित मिळतो की नाही याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे. त्यांना आरोग्याच्या सोयी मिळतात की नाही याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे. शासनाच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्यांच्यासाठी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लोन मिळेल, त्या माध्यमातून त्यांचा विकास होईल, त्यांचा उद्योग व्यवसायाला प्रेरणा मिळेल, की अशा गोष्टी आम्ही महिलांसाठी करण्याचं नियोजन होत आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्ही महिलांसाठी काय करणार आहे? त्याच्या संदर्भात आपण महिला आंदोलन वगैरे करणार. महिलांना जर कुठे असं त्यांच्या कामावर अन्याय होत असेल किंवा शेत कामगार आहे किंवा घरेलू कामगार आहे किंवा असंघटित म्हणजे ऊसतोडणी कामगार पण आले त्याच्यामध्ये महिला, त्यांची जास्त पिळवणूक कुठे होते की त्यांना जर समजा पुढचा ठेकेदार असेल काय असेल त्यांना त्या गोष्टीमधून ज्या त्यांच्यावर म्हणजे त्यांच्याबद्दल विनयभंग होणे किंवा त्यांच्यावर अत्याचार होतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, अशा गोष्टीवर आम्ही जास्त